सांगते मी, तुम्ही ऐका. एक असतो ससुला बडी, तो जंगलामध्ये फिरायला निघतो. फिरत असतो तुरु तुरु तुरु. त्याला एक गुहा दिसली. गुहेचं पाहत होतो का, गुहेचं दार उघडच. गुहेमध्ये जातो. ती गुहा होती वाघोबाची, आणि दार बंद करून घेतो, मध्ये बसतो. आणि मग वाघोबा येतात पाणी पिऊन. बाहेर पाणी प्यायला गेलेले असतात. अरे अरे, तर गुहेचं दार बंद आहे. बघतात तर गुहेचं दार बंद. मग म्हणतात, कोण आहे यात? दार उघड बघू. आतून आवाज येतो, मी आहे ससुरा बडी. डुल्लू डुल्लू डुलक्या मारी, वाघाची तर तंगडीच तोडली. वाघ दूध पळून गेला. त्याला भेटले हरिण. हरिण म्हणते, वाघोबा काय झालं, काहून पळताय तुम्ही? अरे माझ्या गुहेत कोणीतरी शिरलंय आणि माझीच तंगडी तोडली म्हणतोय. तुमच्या गुहेत शिरायची कोणाची हिंमत आहे? चला बरं. मग दोघं जण जातात, हरिण आणि वाघोबा. दोघे जातात गुहेजवळ आणि म्हणतात, मग हरिण काय म्हणते, कोण आहे रे यार, दार उघड बघू. ससुबा म्हणतो आतून, मी आहे ससुला बडी. डुल्लू डुल्लू डुलक्या मारी, वाघाची तर तंगडी तोडी. तीन हात हरणाचे शिंगे मोडी. फिर माघारी नाही तर घालतो उडी. पळत सुटले. हरिणे पळायला लागला आणि वाघही पळायला लागला. दोघंही पळत पळत गेले. त्यांना भेटले मग माकड. झाडावर उड्या मारत असते. माकड म्हणते, काय झालं हरिण दादा आणि वाघोबा, काय बोलताय तुम्ही? म्हणते, अरे वाघाच्या गुहेमध्ये कोणीतरी शिरलंय. चला बरं बघू. वाघाच्या गुहेमध्ये कोणाची हिंमत आहे शिरायची? बघता तर आहे, म्हणजे काय असते. मग येते ते माकड म्हणते, कोण आहे रे यार, दार उघड बघू. मी आहे ससुला बडी. डुल्लू डुल्लू डुलक्या मारी, वाघाची तर तंगडी तोडी. हरणाची शिंगे मोडी, माकडाची शेपटी ओढी. फिर माघारी नाही तर घालतो उडी. तिघही जण पळतात. मग त्यांना भेटते उंट दादा. उंट दादा म्हणते, काय झालं रे तुम्हाला पळायला? ते म्हणतात, अरे वाघाच्या गुहेमध्ये कोणीतरी शिरलंय. उंट दादा म्हणतो, चला बरं बघू आपण कोण शिरलंय. चला बरं बघू. जातात घ्या गुहेजवळ जाणार. बघतात तर काय, मध्ये दार बंद करून बसलेले. कोण आहे रे यात? उंट दादा म्हणते, दार उघड बघू. मी आहे ससुला बडी. डुल्लू डुल्लू डुलक्या मारी, वाघाची तर तंगडी तोडी. हरणाची शिंगे मोडी, माकडाची शेपटी ओढी. अस्वलाच्या झिंजा ओढी, अडवलाच्या झिंजा ओढी अशा. आणि उंटाची तर मानच मोडी. अरे बापरे, सगळेच पळायला लागले चारही जण. आणि मग भेटते कोलोबा. कोलोबा म्हणजे, काय झालं तुम्हाला पळायला? मी म्हणतात, गुहेमध्ये कोणीतरी शिरलंय आणि तो बाहेर निघायला तयार नाही. सगळे जण येतात. मग कोलोबा म्हणते, कोण आहे यार, दार उघड बघू. मी आहे ससुला बडी. वाघाची तर तंगडी तोडी. हरणाचे शिंगे मोडी, माकडाची शेपटी ओढी. अस्वलाच्या झिंजा ओढी, उंटाची तर मानच मोडी. आणि कोलोबाला बदलून काढी. फिर माघारी नाही तर घालतो उडी. हुशार असतो. गुहेच्या पाठीमागे जातो आणि खिडकीतून बघतो. आत तर ससा आहे आणि मस्त खेळायला आहे. ससाला म्हणते, अरे ससुबा, बिळामध्ये मार दडी, नाहीतर खिडकीतून मारीन उडी आणि काढीन कडी म्हणते. मग पळते ससुबा, दार उघडते आणि भुर पळून जाते आणि आपल्या घरी जाऊन थांबते. आणि मग सशाला खूप घाबरते. तो खूप भीती वाटते त्याला. तिथं बघत असते वाघ यायला का. पण मग बाहेर येऊन बघते तर कोणीच नसते.